कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आवळी खुर्द येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन यांनी शेतकरी रामचंद्र ज्ञानदेव पाटील यांच्या शेताला भेट देत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली। त्यांनी 4 सूत्री पद्धतीने भात लागवड, डीएपी खताचा योग्य वापर, पक्षी थांबे उभारणे आणि कामगंध सापळ्यांचे महत्व सांगत शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतामध्ये सहभाग घेतला। अधिकारी कार्यालयात बसून काम करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या समजून घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच जलसंधारण, पाण्याचं नियोजन आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करत प्रशासन कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी जिल्हा परिषद सदस्या अमृता डोंगळे, पंचायत समिती सदस्य संग्राम कलिकते, गट विकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, सरपंच बेबी तांबेकर, उपसरपंच गुरुनाथ पाटील, ग्रामपंचायत अधिकारी ज्योती फराकटे, विस्तार अधिकारी शंकर पाटील तसेच शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। के न्यूज मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे। आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर यांची संकल्पना आहे की सगळ्यांनी एक दिवस बळीराजासाठी द्यावे। शेतकऱ्याचे थेट बांधावर अधिकाऱ्यांनी सुद्धा जावे आणि तिथे त्यांच्या सोबत ते शेतामध्ये जे जे काम करतात ते आम्ही पण बघावे आणि आम्ही पण थोडा सहकार्य त्यांना करावे। त्या संकल्पनेतून आज दुसरा वर्ष थेट हे आहे। मी इथे आवळी खुर्द गावात आले आहे। इथे शेतकऱ्यांसोबत SRT पद्धतीने भात लागवडच्या प्रात्यक्षिक आम्ही बघितले, तसेच 4 सूत्री भात लागवड सुद्धा आम्ही इथे केली आहे। मॅडम, तालुक्यामध्ये अनिश्चित पावसाची आता सध्या परिस्थिती आहे, काय शेतकऱ्यांना आव्हान करा? शेतकऱ्यांनी जे वेळोवेळी आपले कृषी विभाग मार्फत सूचना दिली जात आहे त्यांच्या पालन केलं तर जास्त हे जे क्लायमेटचे आता अनियमितता होत आहे, पावसाची अनियमितता होत आहे, यावर त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने ते सांगतील कृषी विभाग, त्यांची सूचनाचं पालन करा। त्या अनुषंगाने तुम्ही केला तर नुकसान कमी होईल आणि पीक तुमची चांगली होतील। बळीराजासाठी एकच दिवस ही योजना आहे, भविष्यात असं पुढे काही आणखीन एक दिवसापेक्षा वाढीव दिवस काय आहे का? आता हे एक दिवस फक्त रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ते आम्ही एक दिवस फक्त दाखवायला येतो, याचा हे अर्थ नाही की पूर्ण वर्ष आम्हाला आमच्या लक्ष शेतीवर नसते किंवा शेतकऱ्यांवर नसते। पूर्ण वर्ष कृषी विभाग मार्फत वेगवेगळी योजना आणि जिल्हा परिषद मार्फत पण वेगवेगळी योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाते। त्यामध्ये एक दिवस त्यांच्या सोबत शेतामध्ये पण आम्ही आला पाहिजे, फक्त ऑफिस मध्ये बसून आम्ही योजना नाही राबवली पाहिजे, त्यासाठी एक दिवस आम्ही येतो आहे। या योजनेचा खराच उपयोग होतो का शेतकऱ्यांना? खराच उपयोग यामध्ये काय असते की शेतकऱ्यांना उपयोग होतो, पण जे ऑफिसमध्ये अधिकारी बसले आहे आणि ते ऑफिसमध्ये सगळी योजना बसून करत आहे, त्यांना पण शेतकरीचे शेतावर जायचे, तिथे त्यांना काही चॅलेंजेस फेस करावे लागत आहे, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे ते पण बघणं गरजेचे असते। तर फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर आमचे ऑफिसचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुद्धा याचा उपयोग। घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार। कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा।